दादा डोळे उघडा उघडा. तर नमस्कार मंडळी, मी जागृती. आज ना मी तुम्हाला माझ्या लाईफ मधले काही असे क्षण सांगणार आहेत जे मी कधीही विसरू शकत नाही. एक क्षण म्हणजे फक्त आठवणी नाही, तर त्यात आहेत संघर्ष, डोळ्यातले अश्रू, एका आईचं बळ आणि आहेत खूप सारे इमोशन्स. आमच्या फॅमिलीमध्ये ना आम्ही 7 जण आहोत. लहानसं घर, मोठं प्रेम आणि भरपूर ड्रामा. त्यानंतर 2019 मध्ये आला कोरोना आणि ह्या कोरोनामध्ये माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, तर अचानक असं काही घडलं की आमची लाईफच चेंज झाली. लग्नानंतर लगेच माझ्या दादांचा म्हणजेच माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. तेव्हापासून आयुष्याचं स्क्रिप्टच बदलून गेलं. तो क्षण म्हणजे खरंच विसरण्यासारखा नाही. ऍक्सिडेंट नंतर समजलं की जबाबदारी म्हणजे नक्की काय असतं. शेत कुठे आहे, किती आहे हे सुद्धा नीट माहित नव्हतं. पण अचानक सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर येऊन पडली. तेव्हा दादा एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये होते की कोरोना पण त्याच्या पुढे छोटा वाटत होता. भाऊ लहान असल्यामुळे सगळं काही सांभाळून घेणारी होती माझी मोठी बहीण आणि तिला सपोर्ट करणारे माझे दाजी, मावशी, काका, त्यांची मुलं आणि बाकीचे रिलेटिव्ह म्हणजेच आमच्यासाठी ऑक्सिजन होतं. दादा हळूहळू रिकवर व्हायला लागले, पण आज कम्प्लिटली 4 वर्ष झाले दादांचा अजून उजवा हात आणि पाय नीट काम करत नाही. अजूनही त्यांना गाडी चालवता येत नाही. काही गोष्टींमध्ये दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. दिवसभर घरीच बसून असतात विचार करत. डोक्यामध्ये टेन्शन, आपल्या मुलांचं कसं होईल पुढे, तर डोळ्यामध्ये एक आशेची किरण की कधी मी बरा होईल आणि सगळं करायला सुरुवात करेल. पण आमचं मनोधैर्य ठेवणारी एक व्यक्ती म्हणजे माझी आई, म्हणजे माझी मम्मी. खरंच सुपरवुमन आहे ती. स्वयंपाक करण्यापासून ते शेतात बारं देण्यापर्यंत सगळं काही एकटी सांभाळते. एक न शिकलेली स्त्री पण खूप काही करू शकते हे तिने प्रूफ करून दाखवले. कधी कधी तर मी विचार करते, आई स्वतःसाठी कधी जगते का? तिला सगळ्यांची काळजी असते. तिला कधी वाटतं का नवऱ्यासोबत बाहेर फिरावं, मोकळं जगावं? पण नाही, ती फक्त कुटुंबासाठी जगते. आणि खरंच तिच्या या हार्डवर्कमुळेच आज आम्ही उभे आहोत. आणि तिच्या या धाडसाला खरंच सेल्यूट आहे माझा. आज मागे वळून बघते तेव्हा खूप वेगवेगळे अनुभव आढळतात. आनंदाचे, दुःखाचे, संघर्षाचे, सगळेच. पण आता एक ठरवलंय, आता जे काही करायचंय ते फक्त दादा आणि मम्मीसाठी. कारण या कुटुंबाने जे सहन केले ना, ते विसरण्यासारखं नाही.